काँग्रेसमध्ये एकाही मुस्लिम समाजाच्या नेत्याला उमेदवारी न दिल्याने नसीम खान यांनी त्यांची नाराजी उघड व्यक्त केली आहे। खान यांची मनधरणी काँग्रेस नेत्यांनी करायचा आता प्रयत्न केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजी नाट्य रंगलेलं असताना काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली। उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। नसीम खान यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, यात मराठवाड्यात 35% तर मुंबईत 25% अल्पसंख्याक आहेत, तरी सुद्धा राज्यात एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा नाही हा सवाल उपस्थित करत नसीम खान यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली। सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। नसीम खान एवढ्यावरच थांबले नाहीत तर विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींनी आपल्याला 2 महिन्यापूर्वी लढायचं आहे हे सांगितल्याचंही नसीम खान यांनी स्पष्ट केलंय। राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केलं होतं। महाराष्ट्राचे नेत्यांनी तयार केला होता। एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये। नसीम खान यांच्या या भूमिकेनंतर उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या नसीम खान यांच्या भेटीकरता पोहोचल्या। एका बहिणीच्या नात्याने आपण सहकार्याची भेट घेतल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं की ॲज अ बहीण म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करायला झालेले आणि आज भाऊ ते माझ्याकडे उभे राहतील आणि मला माहिती आहे की ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा युद्धामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिलं भाऊ तिच्या उभा राहतो। तर वर्षा गायकवाड माझी बहीण असली तरी अल्पसंख्याकांना पक्षानं डावलणं हे चुकीचं असल्याचं नसीम खान यांनी वर्षा गायकवाडांच्या भेटीनंतर वक्तव्य केलंय। ती पण माझी बहीण आहे, त्याचा विरोध माझा नाही आहे। मी पूर्वीच सांगितलं की कुठलाही उमेदवाराचा विरोध माझा नाही आहे। माझा विषय असा आहे, माझा खंत असा आहे आणि जे समाजाची खंत आहे ती माझी खंत आहे। तर तिथं काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नसीम खान यांना MIMनं थेट मुंबईतून MIMच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली। खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत ही ऑफर दिली आहे। यावर नसीम खान यांना विचारलं असता मला MIMवर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद। मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही। महायुती किंवा वंचितकडून तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही। पक्षाच्या धोरणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या नसीम खान यांनी मात्र कोणी आपल्याला लढण्याची ऑफर दिली हे काही स्पष्ट सांगितलं नाही। शिवाय पक्षात राहून कोणता श्रेष्ठी इतर पक्षाला मदत करतोय हे तुम्हीच शोधा असं सांगत न बोलता बरेच संकेतही दिले। एकीकडे सांगलीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलेले असताना दुसरीकडे आता उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवारीवरूनही काँग्रेसमध्ये रुसवे फुगवे रंगताना दिसत आहेत। त्यामुळे या गृहकलहाचा विरोधकांनाच फायदा होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।